गुड इव्हनिंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं लाईफ विथ आशा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवत आहोत पातळ पोह्यांचा चिवडा, जो माझा की फेवरेट आहे. चिवडा घरात अवेलेबल होता, सो मी म्हटलं आज बनवूयात. त्यामुळे मी आता त्याची तयारी करून झालेली आहे. तर आता मी मिरच्या कापून झाल्यात आणि पातळ पोहे छान निवडून भाजत आहे, त्यांना भाजून घेत आहे. आणि भाजून झाल्यावर ते बाजूला ठेवलं. मिरच्या कट करून घेतल्या. आता खोबरं कापून ते तळून घेत आहे. खोबरं तळून झालं की त्यामध्ये मी शेंगदाणे तळून घेईन. खूप छान टेस्टी बनतो हा चिवडा. मला खूप आवडतो. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो. संध्याकाळची वेळ आहे तर बनवून घेते. हे बघा, शेंगदाणे पण तळून झाले आहेत. आता मी डाळवं घेतले आहेत तळायला. डाळवं जास्त तळू नये, नाहीतर ते कडक लागतात खाताना. आणि ते झाल्यावर मी कढीपत्ता घातला आहे त्यामध्ये. कढीपत्ता पण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेला आहे. कढीपत्ता झाल्यानंतर ते सगळं एकजीव करते. आता कढीपत्ता झाल्यावर मिरची, जवळजवळ 10-12 मिरच्या घेतल्या होत्या. जास्त तिखट नाही आहेत त्या. आणि आता मेन फोडणी देत आहे तेलामध्ये. परत थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, हळद, रामबंधू चिवडा मसाला आणि थोडीशी धणे पावडर असं सगळं ॲड करून त्या पोह्यांमध्ये घातलेलं आहे फोडणी. आता ते एकजीव करत आहे, मिक्स करत आहे सगळं. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी पिठी साखर घालणार आहे. तर हे पहा, आता पिठी साखर घालत आहे. आधी मिक्स करून घेत आहे. पिठी साखर घालून झालेली आहे. थोडा टेस्ट करून बघा.